नमस्कार मंडळी, आज विठ्ठल केसरी ओव्यास ओपन बैलगाडी शर्यत मैदान कातर खटाव या ठिकाणी पार पडत आहे. आणि या मैदानाच्या सेमीफायनल 5मध्ये मित्रांनो चिक्या फायनलसाठी मुरुमकरांचा चिक्या फायनलसाठी पात्र झाला आहे. सेमीफायनल 5मध्ये पळाला आहे. आपल्याबरोबर त्याचे मालक आहे, त्यांची संपूर्ण टीम आहे. शेठ नमस्कार. जय श्री. काय सांगाल आज कशा पद्धतीनं चिक्याचं नियोजन केलं होतं? आज त्याचा वजीर कासार सराईचा आणि शेटचा त्याच्याबरोबर बैल पळाला. आणि याच्या अगोदर 2 मैदान गाडी पळाली. दोन्ही मैदान गाडी पद्धतीने आपलं ही गाडी पेडगावला पडणार होती. थोडासा पाऊस झाल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं पळायचं. आणि आज पळण्याचं नियोजन केलं. किती गटामध्ये पळाली होती आज? आता पण 7 नंबर गटामध्ये 7 नंबर गटामध्ये सेमीफायनल 5मध्ये 5 नंबर सीट. गट आणि सेमी दोन्हीचा पळ कसा होता? त्या गाडी एकसारख्या गतीने पळाली. काही गाडी अजित शेट यांचा जो चिका आहे सेम तसाच चिका दिसतोय. जरा माणसांना सांगा ना की हा चिका कसा आहे, काय कुठून घेतलाय, काय होतंय भरपूर. पण चिके त्या बाजूलाच बांधला होता. बरोबर. अजित शेट जगतापाचा चिके पण तो पण भविष्य आता तोच ठरवेल. आम्ही प्रयत्न करत राहू. खरेदी कुठली? हा खरेदी कामशेटच्या तिकडचा घेतलेला खोंड आहे. आणि हा खोंड घेतलेला किरण शेट राऊत कासगाव बदलापूर मोठ्या लक्षाची मालक. बरोबर. त्यांची एक टीम आहे सिंगम बेडा ग्रुप आणि मामू म्हणून आहे तिथे. त्यांचा खोंड आहे. मुरुममध्ये राजा म्हणजे माझ्याकडे स्वतः काय सांगाल याची वैशिष्ट्य, काय सांगाल? वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, आता लहानपणापासून याला उजवीनेच पळवला होता. आणि एका मैदानामध्ये डायरेक्ट डावीने लहानपणापासून कधी चुकला नव्हता. डावीला डायरेक्ट चुकला. एवढा सुंदर पण पळला डावी. कामगिरी सांगा ना कसं त्याच्याबद्दल. आदत वयामध्ये मुंबईमध्ये बिनजोड आदत वयामध्ये मुंबईमध्ये बिनजोड चांगल्या पद्धतीच्या केल्या. दुसरा झाल्यानंतर शेवटची जी बिनजोड केली ती मोठी झाली. आणि बिनजोड झाल्यानंतर मोठा पेडगाव मैदानासाठी आपल्या इकडे आला. आणि तेव्हापासून जसं पळतोय 3 फेऱ्यामध्ये तसं कंटिन्यू केलेला. त्याच्याबरोबर आज वजीर पळाला. वजीरविषयी काय सांगा? वैशिष्ट्याचं काय सांगायचं, त्या बैलाची खासियत आहे. बैलाचं नियोजन आणि मालक आणि होणारे पहिरे हे एवढे व्यवस्थितरित्या करतात आणि व्यवस्थितरित्या होतात. त्यामुळे त्या बैलाला यश आहे. आणि त्या बैलाचा यशाचा आधार आम्हाला भेटला. मी पण 3 महिन्यामध्ये त्या बैलाबरोबर होतो कंटिन्यू गुलाला ते. ड्रायव्हर आपलं कोण होता आज? ड्रायव्हर परशु ड्रायव्हर होता. आणि खरा आशीर्वाद बैलावरती म्हणायचं तर शिव म्हणून बैल आहे, खेड शिवापूरचा. बरोबर नसरापूर. त्या बैलामध्ये आपण पलेडोनला पडलो. तो सर्वात टॉपचा सिमी होता. आपण सर्वात लास्टला 8 नंबर तासावरती होतो. आणि त्या सिमीमध्ये आपण सिमी पास केला. सगळ्या मैदान झालं होतं. हो मध्ये मैदान झालं त्याच्यावर. तेव्हा वासून चर्चेत आलं. खरं तर शिवचं उपकार म्हणतात. 100% नियोजन कोण करतं नंदीचं आपल्या? स्वतः मीच करतो. आणि आमची टीम आहे सिंगम बेडा ग्रुपची टीम आहे. सर्व मिळून करतो. म्हणजे मालक स्वतः असे. त्याच्या स्पीड बद्दल सांगा की जरा. आता गती स्वतः तो दाखवून देतोय. आता मी बोलण्यापेक्षा सर्वजण बघतायत. वासरू 2-3-4 मैदान झालं सगळी लोक बघतायत. बरोबर. पैऱ्यासाठी चांगल्या पद्धतीचे फोन येत आहेत. पहिल्यांदा झालाय त्रास भरपूर पैऱ्यासाठी. कुठल्या कांदे पळतोय आता, कसं काय? उजवीने आतून बाहेरून, डावीने पब्लिक वरती मी पळवलेला आहे. बरं. त्यामुळे काय अडचण नाही. कुठेतरी तो योग्य तो निर्णय त्यावेळेस तुम्ही घेतला. तुम्ही म्हटलं की कधी त्याला डावीने पळवलं नव्हता. पण त्यावेळेस तो निर्णय घेतला, तो त्यांना सार्थकी ठरवला. काय सांगा? 100% कारण शिस्तीने पळतो ना उजवी. आणि वासरू असं काय म्हणजे थोडंसं आहे तापट. परंतु आम्ही तरी पण म्हणलं की आता उजवीने पळतो म्हणलं डावीने पण पळेल. म्हणून डायरेक्ट डावीनेच तुला होता. ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? प्रशांत ड्रायव्हरचं नाव मोठंच आहे. प्रशांत ड्रायव्हर पहिली पण माझ्याकडे तेजा होता कुंभारकांपाड्याचा. त्याच्यावरती पण तो ड्रायव्हर होता. आणि नंद्याची पण गाडी चिंचपाडच्या भरपूर वेळा त्यांनीच हाकलली. आणि आता ही पण गाडी तीच हाकलतायत. प्रशांत हाकलतायत, चेतन हाकलतायत, अमर ड्रायव्हर आमचे हाकलतायत. सुट्टी मेकर कोण असतात? सुट्टी मेकर आपले हेच आहेत, रफिक भाऊ. तेवढे तेच आहेत. आता बघायला जर गेलं तर चिक्या म्हणजे आता त्याच्याकडे जर बघितलं तर व्हाईट गोल्ड सोन आहे. आणि त्याची शरीर यष्टी जर तुम्ही बघितली तर पूर्ण बांध्याचा असा भरीव आहे. आणि म्हणजे तो त्याचा सांभाळ कशा पद्धतीचा आहे तो त्याच्या म्हणजे बघितलं त्याकडून दिसून येत आहे. कशा पद्धतीचं त्याचं दिवसभराचं नियोजन असते ते टायमिंग टू टायमिंग टायमिंग टू टायमिंग खायला सर्व काही पद्धतशीर असल्या कारणाने त्याला आहे सगळं वेळेवरती. किती दिवसाच्या गॅपवरती नियोजन करता येते? 10 दिवस. 8 ते 10 दिवसाच्या. 8 ते 10 दिवसाच्या. 10 दिवसाच्या गॅपवरती. आता पुढचं येणारा हिंद केसरी मैदान हो नक्की किती पळणार आहे. 30 तारखेला बैलपोळा हिंद केसरी मैदान येते. पायरा वगैरे झालेला आहे. हो झाले.
आता कसं बघताय भविष्य चिक्याचं? भविष्य आपले प्रयत्न, त्याचं स्पीड हम्म. याचा मिलाप करून बैलगाडी क्षेत्र आहे. आपण आपल्या शिस्तीने खेळत राहू. बरोबर. कुणाचं वैर म्हणून, कोणाची स्पर्धा म्हणून आपल्याला खेळायचं नाही. मोठ्या लक्षापासून मी बघत आलोय. आबांचा राजा असेल, आमचा वडकीचा बाईजा असेल, भरपूर मोठी मोठी बैल बघितले. सरदार असेल, तेज असेल, कुंभारखान पाड्याचा, आता ही वस्तू ही आपल्या दावणीला होऊन गेलेली बैल आहे. त्यामुळं आपल्याला गर्व हे कसलाच नाही. बरोबर. तर तो नंदी सिद्ध करतोय, आपण पळत राहू. आपली गाडी कोणाच्या नावानं पळते? आपली गाडी सोमेश्वर प्रसन्न, गावदेवी प्रसन्न, कार्तिक किरण शेठ राऊत, सिंगम बेडागुट बदलापूर, राजीव फार्म मुरुम, संभाजी राजे भोसले या नावानं पळे. ठीक आहे, आता जास्त काय वेळ घेत नाही. फायनल तुम्हाला पळायला जायचं आहे. चिक्या तुमचं आता नाव करतो, इथून पुढं पण करत राहील आणि तुमच्या संपूर्ण टीमचं नाव करेल. तुम्हाला शुभेच्छा देतो.